हाय हॅलो नमस्कार. नौटंकी फॅमिलीच्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि ही आमची सगळी टीम आर के एंटरटेनमेंट्सची, जी आम्ही सगळं एका ठिकाणी फिरायला गेलो होतो. ऍक्च्युली कामासाठी गेलो होतो. आणि ही गीता ऑलवेज इन मस्ती मूड. अरे उसको खींच. आणि हा आमच्या रूमचा लॉक. हा लॉकच होत नव्हता. काय बोलणार आता हॉटेलवाल्याला तरी. लॉकचा वाटोळा. ऑलवेज आमच्या बरोबरच हे सगळं होतं. तर अशा प्रकारे आमच्या एका रूमचा लॉकच लागत नाहीये. अँड सगळेजण खाली उतरलेत आणि मीच एकटी राहिली वर. गीता गेली ॲक्सेस कार्ड आणायला, म्हणजे कीज आणायला. सो तर तुम्ही विचार करत असाल की ही लोक नक्की आहेत तरी कुठे, तर आम्ही आहोत दमनमध्ये. सो आम्ही दमनला निघालो होतो. ऍक्च्युली पोचलोच होतो. निघताना शूट नाही करता आलं. दमनला निघालो होतो. आमच्या एका इव्हेंटचा पेमेंट बॅलन्स होता, तो काढायला, इन शॉर्ट वसुली करायला. दमन मॉन्सून फेस्टिवलला आम्ही काही परफॉर्मन्सेस केले होते आणि त्याचा पेमेंट इव्हेंट प्लॅनर देत नव्हता, कॉल रिसीव्ह करत नव्हता. मग आम्ही थेट पोचलो दमनला मॉन्सून फेस्टिवलला, पुन्हा एकदा पेमेंट वसूल करायला. आणि इतकं सुंदर होता हा बीच साईड रोड. ह्याला नाईट स्ट्रीट मार्केट असं म्हणतात दमनला. आणि अगदी त्या मार्केट समोरच हा बीच आहे. खूप सुंदर. आणि ह्या बीचची वाळू जी आहे ती आपल्या मुंबईसारखी नाही आहे. मस्त काळी काळी वाळू आणि त्यात मी काळा काळा ड्रेस घातलेला. आणि माझं सगळ्यात फेवरेट गोष्ट आहे समुद्रकिनारी बसून समुद्राला ताकत राहणं. आणि हे सुंदर सुंदर पेंटिंग्स होते. आणि आम्ही सगळेजण जेवायला गेलो होतो. तो भाईचा किस्सा सांग. ते सगळं तिथे कॉम्प्लिमेंटरी होतं. आरके भाईचा किस्सा सांग. फुगे लावलेलं फुगे. फुगा बोला था, फुला नहीं का बात हुआ था क्या? तुमने 1000 बोला था, मैंने 2000 बोलने लगाया. कॉम्प्लिमेंटरी. कालचा किस्सा सांगू का मी? काय काय मी सॉरी मी ऐकलं नाही. विषय पायल्सचा होता. अच्छा. रात्री गाडीत हा बोलला की नाही? बोलला ना मी, त्याला बोलतो. तारखेला इनडायरेक्टली संतोष पगारेची आठवण येतेच जेव्हा पायल्स होतो. पायल्सचा त्रास होतो म्हणजे. आणि बोट कसं लागत? आणि तो क्रीम लावायचा ना आरकेला. कधी लावायचं ते पण चांगलं. अरे सगळे फायर ना. माझं मी लिटरली माझ्या हळदीमध्ये ना पळतो इकडे तिकडे. तिकडे गेलो तिथे एक लपटी झाल्यास त्याच्याकडे पळतो. अरे भाई सोडवलं. एक जण येतोय भाई, त्याचा पायला पडल्या चालत यायला लागला. आम्ही जेव्हा दमनला गेलो होतो तो होता 8वा दिवस गणपती बाप्पाचा. आणि 8व्या दिवशी कसला विसर्जन काय माहिती बाबा. प्रत्येक ठिकाणी पद्धतच वेगळी. तू गाडी चालव. बीच साईड गाडी चालवायला लय मजा येत होती. अभी मजा आएगा ना भिड़. कबुतरांनी माझा पोपट केला यार. इथे गाडी चालवायचं भाई. असं खूप छान होतं इथे सगळं. खूपच धमाल मज्जा येत होती. आणि इथं एक छोटस टेम्पल असलं. आम्ही काय आज जाऊ शकलो नाही कारण त्याचे कपाट बंद होते. कपाट म्हणजे दार बंद होतं गर्भगृहाचं. छान असं म्हणजे अगदी ना भारीच सुंदर असा फायनली मग आम्ही पेमेंट वसूल झाल्यानंतर निघालो होतो पुन्हा मुंबईच्या दिशेने. आणि पावसाने एकदम घमासान घातला होता. डेंजर पाऊस पडत होता, डेंजर. आणि मग आम्ही थांबायचा विचार केला जेवायला. पुन्हा आम्ही थांबलो जेवायला. खूप भूक लागलेली आहे. आणि जेवण अजून ऑर्डर नाही केलं. तर फायनली आम्ही पोहोचलोय आणि आपण भेटूया आमच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.